बघा मी विनंती करतोय, हायवे वरच्या गाड्या पार्क केल्यात, वारंवार विनंती करतोय वाहतूक पोलिसांना सहकार्य करा प्लीज, विनंती आहे. तर श्रीतेज पुणे 12वा खेळाडू तुमचा पाठवायचा आहे प्लीज. श्रीतेज पुणे, विशाल सर आपला एक 12th मॅन पाठवा ज्याला खेळाडूंची नावं माहीत असतील. तर साईड स्क्रीनच्या समोर जे प्रेक्षक आहेत त्यांना विनंती असेल की आपण बाजूला व्हा. साईड स्क्रीनच्या समोर बघा, समोरच्या एंडने बॅटिंग होते, त्यामुळे इकडची जी साईड स्क्रीन आहे आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडची, प्रेक्षकांनी बाजूला व्हा प्लीज. तो चलिए बात करेंगे यहाँ पर यहाँ पर से आदित्य प्रिया 11 से कलम बोले. देखिए टॉस जीतने के साथ गेंदबाजी चुने और पहली गेंद के ऊपर देखिए दुगाड़ी सर टीप कवर के ऊपर से खेला गया और एक्स्ट्रा कवर को चीरता हुआ. इसे कहते हैं पहली नजर में दिल नहीं चुराया दिल जलाया, क्योंकि टेनिस क्रिकेट का हर खिलाड़ी कहता है वो लाले यहाँ तो सब हैं दिल जले. और उतरते ही लगा दिए चौके भाई. शुरुआत चौके के साथ. कहते ना दोस्ती नजरों से हो तो उसे जन्नत कहते हैं, अगर शुरुआत चौके छक्के से तो उसे वीरेंद्र सहवाग कहते हैं. तो उसके बाद देखिए थोड़ा जो पिछला गेंद रूम दिया था, ऑफ स्टंप लाइन पकड़ के गेंदबाजी किए थे, और इस बार थोड़ा अंदर की तरफ रखें और थोड़ा गति का भी मिश्रण किए. फुल गुल्डेंस में देखिए गेंद को रखे थे जहां पर आजकल देखिए शुरुआत से दुगाड़े सर हैं, एयरकर गेंद हमें देखने को मिल चुका है. हाँ इस बार देखिए बहुत बढ़िया, एकदम गुल्डेंस में टप्पा खाने के बाद बड़ा तेजी से गेंद अंदर की तरफ. बहुशः ये जो बॉलर गेंदबाजी कर रहे हैं, दर्शकों की जानकारी के मैं बता दूं, क्योंकि ISPL जो हुई है, इंडियन स्टेट प्रीमियर लीग, वहाँ पर ये खिलाड़ी श्रीनगर के वीर टीम में शामिल थे. यानी कि ISPL में जितने भी खिलाड़ी सोल्ड हुए उनमें से एक ये है ऐश्वर्या सुर्वे. और मेरे हिसाब से बहुत खिलाड़ी सोल्ड होना चाहिए. सर सीजन 2 में हमें बहुत कुछ देखने को मिलेगा. न जाने कितनी और भी अच्छे अच्छे सितारे रह गए. आज के वक्त में हम कोई भी खिलाड़ी को कम नहीं मान सकते हैं, क्योंकि हर दूध पीने वाला और बच्चा नहीं रहा भाई. ऐश्वर्या सुरभि देखिए बात करेंगे गेंदबाजी के लिए. ISPL देखिए बात करेंगे, बहुत बड़ी बोली, बहुत बड़ी रकम. ये चलिए ऑफ स्टंप का लाइन देखिए, वाइड यॉर्कर देखिए. दुगाड़े सर आसान नहीं रहता है नई गेंद से इस तरह से गेंदबाजी कर लेना. पांच ओवर का मैच है. क्राउड देखिए अभी भी जागा हुआ है, एकदम खचाखच. इस बार थोड़ा कारपेट के सारे खेले, फील्डर्स वहां पर है, वो चूक हुई थोड़ा सा उनसे बचे. तब तक देखिए यहां से 2 रन आता हुआ और उसके साथ साथ पहला ओवर का खेल समाप्त हो चुका है. पहले ओवर की समाप्ति के साथ साथ टीम का स्कोर देखिए 7 रनों तक पहुंचा है. दुगाड़ी सर क्या लगता है आपको, यहां से क्या टोटल बनना चाहिए, क्या एक टोटल बनना चाहिए? 7 रन बन चुका है पहला ओवर. देखिए ये व्यावसायिक क्रिकेटर्स है बाबूशाह,
कभी ये 6 गेंदों में 1 रन भी नहीं देते और 6 गेंदों में 36 भी ऐसे ही दे डालते हैं। ये व्यावसायिक क्रिकेट, इस क्रिकेट में टोटल कितना चाहिए, लेकिन मेरे ख्याल से 5 ओवर के मैच में 40-45 का टोटल भी रफ एंड टफ हो सकता है और 70 का टोटल भी पूरा नहीं हो सकता। अब देखते हैं नई ओवर की शुरुआत करने के लिए गेंदबाज है शेरू लोहार। देखिए बल्लेबाजी के लिए और उनके साथी की बात करेंगे। बाबूशा टेनिस बॉल में जो मुंबई प्रीमियर लीग हुई है इस सीज़न में, उस सीज़न के बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट ये जो गेंदबाज हैं सूर्या करुबैया, सूर्या करुबैया। चलिए अब सूर्या तैयार गेंदबाजी के लिए। अरे चलिए थोड़ा दूर से शॉट खेल गए, गेंद तक पहुंचने की कोशिश कर रहे थे लेकिन थोड़ा वक्त समय लेना चाहिए था जल्द से जल्द। चलिए तो सर धुमाल सर क्या हो गया, थोड़ा सर आ गए नहीं, इधर जरा इधर अपने तरफ आ गए। बड़ी इत्मीनान के साथ मुकाबला देखिए चलता हुआ यहाँ से। स्कोर देखिए जाकर पहुंचा है 7 रन 7 रन। लेग स्टंप से काफी बाहर डाल देते, वाइड का जब एक्स्ट्रा से और 1 रन आता हुआ। एक रनों की देखिए यहाँ पर अहमियत को पहचानना होगा, देखना होगा आपको। आदित्य प्रिय 11 कलम्बोली टीम देखिए टॉस जीतने के साथ है, पहले गेंदबाजी चुने और ये चलिए सूर्या के जैसे घुमाते रहे और आखिरकार पहला विकेट जो तलाश थी वो हासिल कर लिया। आएंगे ना अगले इनिंग में तेरे साथ आएंगे अगले इनिंग। तेरे को प्रॉपर कोपोली में प्रमोट करने के लिए हम लोग लेकर आए हैं, तो जितना ज्यादा बोलेगा उतनी ज्यादा टूर्नामेंट, इसमें 12 नाइट टूर्नामेंट होता है इस एरिया में, कह रहे। तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर विकेट निकाला गेंदबाज सूर्या करुबैया ने। 8 पे 1 है। देखिए गेंदबाजी काफ़ी अच्छी है। आकाश चिंदारिया का फैसला मुझे सही लग रहा है अब तक, जो टॉस जीतने के बाद जिन्होंने गेंदबाजी करने का फैसला किया, जिनके आधार पर उन्होंने फैसला किया, उन गेंदबाजों ने अब तक तो अच्छी गेंदबाजी की है। लेकिन क्रिकेट है, पिछला अलीबाग का मैच हमने देखा, नीरज 11 आदर्श नवीन पनवेल 2 ओवर में 13, फिर आगे के 2 ओवर में 50, टोटल बना 63। क्या गेंदबाजी हो रही है, बिल्कुल बाउंस। एक जमाना था बाबूशाह, सुनील तेंदुलकर, संदीप दड़वी, सैंडी, एसपी दादर के, क्या गेंदबाजी हो रही थी। भरत पतला, भरत निहर, भरत लोहार एक जेन्युइन ऑलराउंडर थे। ये गेंद हवा में कैच होने की संभावना, बहुत ही बढ़िया विकेट नंबर 2 और वो निकाला इस दूसरे ओवर में गेंदबाज सूर्या। इस रात की रोशनी में भी दिन के उजाले की तरह चमक रहा है ये सूर्या। अनुराग मोहिते ने बल्लेबाज।
सितेश 11 पुणे संकट में ज़रूर है, लेकिन देखिए क्रिकेट अनिश्चितताओं का खेल है। द चांस ऑफ ग्लोरियस अनसर्टनसी जिस खेल को कहा जाता है। विशाल पटनोस्कर प्रॉमिसिंग बॉलर है, वीरेश्वर वर्ची खोपोली, लेकिन क्रिकेट की अनिश्चितता देखिए, उनके खिलाफ भी अंकित जैसे बल्लेबाज ने स्टेप आउट कर 6 मारा। ये क्रिकेट की अनिश्चितता है। तो 8 रन 2 विकेटों के नुकसान पर इस ओवर की गेंदें समाप्त हो चुकी है। 5 क्या गेंद डाली, समझ ही नहीं पाए बल्लेबाज अनुराग मोहिते। गेंद कब आई, गेंद कब अंदर की तरफ आई, क्या डाला था ये कटर इन स्विंग। 1 रन मैच वाइड बॉल का दिया और 2 विकेट निकाले। इस तरह के बॉलर्स होंगे तो 5 ओवर में 40 के अंदर रोकने में कामयाब होगी ये टीम। आदित्य प्रिया लॉजिस्टिक, विजय पवार कर्जत के, ये गेंदबाज कर्जत के धुरंधर। तो आने वाले दिनों में जिस तरह इस टूर्नामेंट का बोलबाला पूरे रायगढ़ में है, उसी तरह पूरे खोपोली विभाग में जिस टूर्नामेंट का बोलबाला रहता है, खोपोली प्रीमियर लीग 18 और 19 मई को आ रही है। प्रेक्षकांना माझी विनंती आहे, खेळाडूंना फिल्डिंग करण्यामध्ये त्रास होईल। आपण ज्यावेळी ट्रॅव्हल करता मैदानाच्या इकडून तिकडे जाता नाश्त्यासाठी, चहासाठी, राजाची भेळ खाण्यासाठी, त्यावेळी बाउंड्रीच्या बाहेरून जा। कुठले तर साईबाबा नगरचे प्रेक्षक मला दिसत आहेत, तर त्यांना विनंती असेल सीमारेषेच्या बाहेर राहून सामन्याचा आनंद घ्या। पण इथे मात्र जबरदस्त षटकार मारलाय डावखुरी हाताचा फलंदाज सौरभ बिराजदार। सौरभ बिराजदार जो रनर अप हुए थे श्रीतेज का ट्रॉफी में, विशाल भाऊ 11 बी टीम की तरफ से खेल रहे थे। ये कई रिकॉर्ड है इन ओपन के खिलाड़ियों के। ऋतु प्रत्योष गंभीर जिनके खिलाफ 4 गेंदों में 4 छक्के लगाए थे इन्होंने। अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, तो मैच की तरफ हम चलेंगे जहां पर जबरदस्त बल्लेबाजी हो रही है। मुझे लगा 2 ओवर के बाद कृष्णा की टीम को क्या होता है पता नहीं। आदित्य प्रिया लॉजिस्टिक विजय पवार के खिलाफ इस ओवर में आया ये दूसरा छक्का। कृष्णा से पूछने आए थे वो रुको क्या जाऊं। कृष्णा भी दुविधा में थे और अब ज्यादा दुविधा में आ चुके हैं। बॉलर अच्छा है, अच्छा डालता है, लेकिन कभी कभी जिसका दिन हो, जिसकी रात हो, हाँ वो तो कुछ भी करेगा। बल्ला लेकर वो भी आए हैं, लेकिन गेंद चाहिए, बॉल दीजिए। संजय सोलंकी आज क्यों नहीं खेले, मेंटोर बने आज खालापुर की तरफ से। खोपोली के दर्शकों द्वारा, खालापुर के दर्शकों द्वारा कई फोन कॉल आए मुझे, कई सवाल लोगों ने पूछे। एग्जिट पोल जिस तरह चुनाव में हम देखते हैं उसी तरह पोल भी हुआ। 100 में से 99% लोगों ने यह कहा कि मेंटोर की जगह उन्हें टीम के अंदर होना जरूरी था। हाँ पूरा
यंग जनरेशन को लेकर खेल रही है सवाई शेठ की ये टीम। अलीबाग सुपर प्लेयर एसपी अलीबाग। क्या यॉर्कर डाला, ये अगर अच्छी फील्डिंग होती तो रनआउट का मौका था ऐश्वर्या सूर्य। लेकिन देखिए जो तेज गेंदबाज होते हैं ना, आप इंटरनेशनल क्रिकेट देखिए या टेनिस बॉल, उन्हें जल्द झुकना नहीं आता। स्टेजच्या डाव्या बाजूला जे साईबाबा नगर जे प्रेक्षक उभे आहेत ना, त्यांच्या मागे जी रिक्षा आहे ती तिथनं प्लीज काढा. रिक्षा चालक मालक जो रिक्षाचा मालक आहे त्याला विनंती असेल ती रिक्षा तिथनं काढा आणि पार्किंग प्लॉटमध्ये लावा. एखादा खेळाडू तिथे आला तर त्याला घातपात होऊ शकतो. ही कळकळीची विनंती आहे. देखिए आकाश चौहान बिल्कुल सही कह रहे हैं, कमिटी स्ट्रांग है काफ़ी, लेकिन यह गेंद हवा में विजय पवार को मिलता हुआ ये विकेट और आउट होने वाले खिलाड़ी थे अनुराग मोहिते। तो नए बल्लेबाज श्रीतेज पुणे की तरफ से नरसिंह पालमपल्ली। लेकिन विजय पवार ने विकेट निकाला। टोटल आ चुका है 3 ओवर की समाप्ति के बाद 21। क्या सामने वाले एंड से जो मेरे मन में था वही किया कप्तान ने? सूर्या, जो मेरे मन में था वही किया कप्तान ने, क्योंकि जैसे ही उन्होंने तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज को खोजा, काफ़ी अब व्यावसायिक क्रिकेट हमारे समझ में तो आता है, इतने सालों से हम कमेंट्री कर रहे हैं। कृष्णा, इतने सालों से आप टीम मैनेजर बन चुके हैं, तो पता चलता है कि किस वजह से नए बॉलर को खोजा तीसरे ओवर के लिए, वरना अनुमान पहला जो करता है वो तीसरा होता है व्यावसायिक स्तर पर। संदेश जेवले देखिए, खोपोली प्रीमियर लीग में गए साल उन्होंने खिलाड़ियों को नाश्ता प्रमोट किया था, ढेर सारी मदद की थी उन्होंने। अन्नदाता सुखी भव। लेकिन आज सफेद कुर्ते में जच रहे हैं संदेश मात्रे। उनकी शादी में भी उनके चेहरे पर जितना ग्लो नहीं है, आज इस प्रतियोगिता के आखिरी रात में उनके चेहरे पर ग्लो है। दिन रात मेहनत की उन्होंने, और ये 3 रातें की, लेकिन टूर्नामेंट को पूरा करने के लिए क्या शॉट लगाया है बिल्डिंग के ऊपर, आर पार ये छक्का मारा। सौरभ बिराजदार, क्या बल्लेबाजी हो रही है, तारीफ काबिल। और 6 के साथ टोटल बढ़ता हुआ 27। अगला जो मैच है आर्यन 11 अर्णव 11 बाबरले बनाम हमराज मृत्युंजय पुणे कोथरूड। तो इन दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको यहाँ पे आना है। ये अच्छी गेंद डाली गेंदबाज सूर्या ने। बिराजदार काफ़ी अच्छे छक्के मार रहे हैं, पिछले ओवर में भी उन्होंने विजय पवार के खिलाफ बाबूशाह 2 छक्के लगाए थे। अगले सत्र में बाबूशाह आपके साथ जुड़ेंगे तुषार धुमाड़। और ये थर्ड मैन बाउंड्री के बाहर 4 रन। मैंने 4 रन इसीलिए बोला पहले से ही, क्योंकि जैसे ही फील्डर बीट हुए सीधा गेंद गई 4। पीछे के फील्डर जो रहते हैं ना इस ग्राउंड के ऊपर, उनकी निगाहें गिद्ध की तरह होनी चाहिए, जो आसमान पर उड़ता ज़रूर है लेकिन शिकार ज़मीन पर रेंगते हुए शिकार की तरफ उसकी नज़र होती है। और चालाकी ऐसी होनी चाहिए जिस तरह लोमड़ी करता है।
99, 98 रनों का 98 रन बनाए थे हाल ने। उसमें मुनीर पटेल की शानदार पारी शामिल थी और 99 रनों का लक्ष्य रखा था बासरन के खिलाफ पहले सेमीफाइनल में। लेकिन वही मुनीर पटेल जो 62 रनों की पारी खेले थे, उस 62 रनों की पारी के आधार पर बंटी बद्रिकी के साथ उन्हें ओपन करने का मौका दिया था तहसील भाई साहब में। वहां पे उन्हें कुछ कर दिखाना था। क्या शॉट लगा रहे सौरभ बिराजदार, कवर इनसाइड आउट कवर, ये 6 मारा। तो शिवम खेड़ेकर इनकी तरफ से भी समीर जी मसूरकर इनको जन्मदिन की ढेर सारी शुभकामनाएं आ चुकी है। जो यहाँ पर आए नहीं उन्होंने फ़ोन कॉल के ज़रिए, व्हाट्सएप मैसेज के ज़रिए, कुछ लोगों ने फेसबुक के ज़रिए, यानी कि हर तरह की सोशल नेटवर्किंग साइट जो है, किसी ने ट्विटर के ज़रिए, किसी ने इंस्टाग्राम के ज़रिए शुभकामनाएं दी है समीर जी मसूरकर को। 3 गेंदों में 3 छक्के संतोष सूर्यवंशी इनकी तरफ से 1000, क्योंकि अभी अभी वो सेट मैक्स के ऊपर अमिताभ बच्चन की सूर्यवंशम देखकर आ चुके हैं। ये अच्छी गेंद डाली सूर्या ने, लेकिन देखिए एक्सीलेटर पर जो ताव देना जरूरी था श्रीतेज पुणे के लिए। सौरभ बिराजदार ने वो अच्छा काम किया क्योंकि कॉन्फिडेंस लेवल उनका बढ़ा है। श्रीतेज करंडक जो हुआ फ्री एंट्री के टूर्नामेंट में ये रनर अप बने। और एक पवन केणी, इनको मैं स्टेज पे बुलाना चाहूँगा, केतन म्हात्रे और पवन केणी को। देखिए पवन केणी के लिए कितनी भीड़ इकट्ठा हुई है, जिनके गाने फेमस है यूट्यूब पर, जिनका खेल फेमस है, ढेर सारे फैन फॉलोअर्स है पवन केणी के। जिशान खान ये ओवर करेंगे 5वां आखिरी ओवर। तो मृत्युंजय हमराज कोथुड़ पुणे बनाम अर्णव 11 बावरले, दोनों कप्तानों से मैं गुजारिश करना चाहूंगा कि आपको टॉस के लिए आना है। संजय सोलंकी इस टॉस के बाद रिलैक्स होंगे, पता है मुझे, और आप जब रिलैक्स होंगे तो आप हमारे पीछे कम पड़ेंगे। तो पहली गेंद, और उस पहली गेंद के ऊपर कोई भी रन नहीं बना। 38 पे 3। लेकिन ये 50 तक पहुंचा सकते हैं। 2 छक्के लेफ्ट आर्म बॉलर के सामने, इनके इतने परफेक्ट यॉर्कर, और वो भी बल्ले का बाहरी किनारा लेकर विकेट कीपर के दस्तानों में चली गई। सौरभ बिराजदार के पारी का कलवार, देखिए कलवार, कलवार जो वादा किया वो निभाना पड़ेगा, वरना ऐसी कोई गली नहीं उसे मुझे पूरा करने का मौका मत दो। मी पुन्हा एकदा विनंती करतोय बाबांनो, ती रिक्षा बाजूला करा, खेळाडूला एखाद्या दुखापत होऊ शकते। वारंवार तुम्हाला विनंती करूनही समजत नाहीये। माणूस आणि माणुसकी जपा खेळाबरोबर प्लीज। ही बघा ड्रायव्हर नाहीये का, चावी नाहीये। हमराज मृत्युंजय पुढे, दत्ता पवार टॉस साठी या। तो 2 अंदाजे हमने लगाए थे जब मैं ट्रैवल कर रहा था मेरे गांव से खोपोली तक, चैम्बो और मैंने। चैम्बो ने कहा था शायद अलीबाग के लिए मौका बन सकता है, मैंने कहा करजत भी आजकल अच्छा खेल रही है, उनके लिए भी मौका बन सकता है। लेकिन चैम्बो का अंदाज़ा बिल्कुल सही साबित हुआ। अलीबाग
जो सेमीफाइनल तक पहुंच चुकी है। तो अगला मैच जो है अर्णव 11 वावरले का, उनके लिए शुभकामनाएं आ चुकी है। गौरव ठोमरे, जिनकी अध्यक्षता में एक बार चौक विभाग प्रीमियर लीग हुई थी, एक रन जरूर मिला और इस एक रन से काफी बढ़िया गेंदबाजी हो रही है बाएं हाथ के गेंदबाज जिशान खान द्वारा। हाँ, कुणाल कदम जैसे गेंदबाज होने के बावजूद भी जिशान खान के ऊपर भरोसा रखा। ये व्यावसायिक क्रिकेट है। विनोद सोलंकी, संजय सोलंकी ने, जब मैंने उनसे बात की आंगनवाड़ी के बाइक के दौरान, कैसे मिली उन्हें वो बाइक, किस तरह उन्हें बिठाया गया, उन्होंने बताया मुझे सारी बातें। व्यावसायिक स्तर पर जब क्रिकेट होता है वहाँ पर कोई बड़ा या छोटा नहीं होता, जो जहाँ काम कर सके उसे मौका दिया जाता है। तो दत्ता पवार सर यहाँ पर आ चुके हैं, मृत्युंजय पुणे। अर्णव 11 बाबरली के कप्तान को भी आना है। तर मी तुषार धुमाळ यांना विनंती करतोय की दत्ता पवार द लेजंड यांचं स्वागत, मावळ भूषण पुरस्कार ज्यांना प्राप्त झाला आहे। धावफलकावर धावा लागल्यात त्या 43। समीरजी मसूरकर यांच्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत केलं जात आहे। बाळू रनआउट के तौर पर दूसरा रन भागने की कोशिश की थी, हालांकि थोड़ा स्लो चल रहा है। 44 पे 4। मुस्लिम भाई बेकरी वाला, इनका भी आगमन हो चुका है। केक लेकर आए हैं वो समीर जी मसूरकर इनके जन्मदिन पर। अब केक काटा जाएगा। मुस्लिम भाई बेकरी वाला मशहूर बेकरी है इनकी शिलभाटा में, जो खोबोली भाटा है हमारी भाषा में और इनकी भाषा में शिलभाटा। टोटल 5 ओवर की समाप्ति के बाद 44 जीत के लिए 45 रनों की जरूरत। लेकिन माइक्रोफोन पर आएंगे मेरे साथी बाबू शाह और उनका साथ देंगे तुषार धुमाल। अर्णव 11 वावरले संघाच्या संघनायकाला विनंती करतोय टॉससाठी या। योगेश मणकर आहे का कॅप्टन? अर्णव 11 वावरले। तो पवन केणी को मैं स्टेज पे बुलाना चाहूंगा। पवन केणी, केतन म्हात्रे, आइए प्लीज।
हाँ तो चलिए बहुत बहुत शुक्रिया। चलेंगे यहाँ पर तुषार धुमाल सर देखिए जुड़ जाएंगे फिर से एक बार कमेंट्री बॉक्स में। चलिए दोनों बैटर बचिए मैदान पर, वक्त ज़्यादा मत लीजिए। और उसके साथ साथ देखिए अगला मैच का टॉस होना भी बहुत जरूरी है। अर्नो 11 और उसके साथ हेमंत कोहली सर कुछ इशारा कर रहे हैं। चलिए और कुछ गेंद पहुंचाइए अंदर। चलिए हमारे मुस्लिम भाई बकरी वाले निश्चित रूप से नंदन पड़ा, हम नाइट में मिले थे, शेरो शायरी के दाग दिए थे एकदम से। चलिए महेंद्र सिंह धोनी माही हमारे योगेश दादा पेनकर कैप्टन स्कूल से आइए, गुजारिश करना चाहेंगे। देखिए हॅलो योगेश पेनकर कुठे असतील त्यांनी स्टेजवर यायचं आहे। पवन केने, किरण शेठ पांडव यांचं सुद्धा माजी नगराध्यक्ष ट्रॉफीमध्ये सहर्ष स्वागत। चलो स्कोरिंग करो, छोड़ो जान दो। हॅलो पैंतालीस रनों की टारगेट है और देखते हैं इस टारगेट को कितना आसान बनाते हैं। राजेश सुरते देखिए यहाँ पर गेंदबाजी के लिए आते हैं और बल्लेबाजी के लिए आकाश देखिए, और दूसरी तरफ हम देख सकते हैं मंगेश सोईती। बाबूशाह सर आपण बघतोय अर्णव 11 वावरले संघाचा कर्णधार। माजी मुंबई संघानं ISPL मध्ये दमदार खेळ केला आणि त्याच संघाचा एक चमचमता सितारा, संघाचा कर्णधार मिस्टर 360 अर्थातच योगेश पेनकर उर्फ घाऱ्या, याचं देखील आपण वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं नगराध्यक्ष ट्रॉफीच्या वतीनं त्याचं हार्दिक असं स्वागत करूया। त्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं। धुमाल सर मुझे लगता है योगेश पेनकर ने पहला अर्धशतक लगाए थे ISPL में। मैं महेंद्र सिंह धोनी के रूप में इन्हें देखना हमेशा चाहता हूं। ISPL का देखिए पहला अर्धशतक लगाने वाले खिलाड़ी 25 गेंद में देखिए 61 रनों की इनिंग्स खेले थे। श्रीनगर के एग्नेस्ट निश्चित रूप से योगेश दादा स्वागत है। बहुत बढ़िया। देखिए ठीक है, मास्टरमाइंड कप्तान देखिए, मैं हमेशा इनकी बल्लेबाजी में लीजिए, कप्तानी में लीजिए महेंद्र सिंह धोनी की झलक। अरे ये चलिए भाई, पहली गेंद के ऊपर देखिए पर मंगेश सोईती, दूसरी गेंद पर बड़ा विकेट यहां से गिरता हुआ। कहते हैं ना, दिल ने चाहा जिसे जान से ज्यादा, और कभी कभी वही रुलाती है सबसे ज्यादा। योगेश पेनकर देखिए, उनके पैन पर देखिए भाई तो सर धुमाल सर देखिए, आज भी कुछ लोगों का कहना है महेंद्र सिंह धोनी देखिए जब भी आज भी मैदान में उतरते हैं क्राउड से शोर शराबा। बघा टेनिस क्रिकेटचे महेंद्र सिंह धोनी म्हणून त्यांना आता खऱ्या अर्थाने खोबूल नगरीमध्ये ओळखलं जात आहे। चलिए योगेशजी पेनकर यांचं स्वागत मात्र या व्यासपीठावरती केलं गेलं। पवन केने देखिए, आवाज तो हमारी पवन केने यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावरती या। युवा खेळाडूंचं गळ्यातलं ताईत म्हणून पवन केळेची ओळख आहे, त्याला विनंती असणारे आपण व्यासपीठावरती यावं। पवन केनेची सेल्फी घेण्यासाठी बघा तिकडे जर एखादा स्टँड लावला असता आणि त्याला तिकीट ठेवला असतं ना, तरी सुद्धा सेल्फीसाठी गर्दी झाली असती, एवढी गर्दी आपण बघतोय। योगेश सर तुमचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये। दरवर्षीप्रमाणे तुम्ही आमच्यावरचं प्रेम दाखवत आणि या स्पर्धेमध्ये आलात, त्याबद्दल तुमचं मी मनाच्या अंतःकरणापासून आभारी आहे। आज मात्र पुन्हा एकदा अर्णव 11 संघाची जबाबदारी तुमच्याकडे आहे।
चलिए दूसरी तरफ बात करेंगे 45 का टारगेट है। कितना कठिन बनता है, आसान है। तो सर धुमाल सर मैच का टॉच करके लीजिए अगला मैच का। तर नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय। एकीकडे आपण बघतोय मावळ भूषण दत्ता पवार, बऱ्याच वेळा एकाच संघात खेळलेले हे खेळाडू आहेत, आता एकमेकांच्या विरोधात। चलिए गेंदबाज तैयार फिर से अगला मैच का टॉच किया जा रहा है। हवा में खेने फील्डर से, क्या बढ़िया कैच लिया यहाँ पर वाइडिश लॉन्ग पर, एक कंट्रोल भरा कैच था। इसलिए कहा जाता है तुषार धुमाल सर, जो इंसान खुद को कंट्रोल कर सकता है वो कुछ भी कर सकता है। टॉस झाला आहे आणि नाणेफेकीचं गोल। तुषार धुमाल सर आइए, थोड़ा कमेंट्री बॉक्स में जुड़ जाइए। नंदनपड़ा नाइट में एक साथ है, लंबे समय से हमारी दोस्ती, लेकिन आज अर्धजन के रूप में भी यहाँ पर काम निभाते हुए। टॉच हो चुका है, देखिए अगले मैच के यहाँ से। चलिए हसन भाई आइए, तशरीफ रखिए आप भी। बहुत सारे देखिए वीडियो क्लिप उनके रहते हैं खिलाड़ियों की। हमेशा इन टेनिस क्रिकेट के खिलाड़ियों को, सितारों को, चलिए जो आदित्य प्रे 11 कलम्बोली टीम के देखिए खिलाड़ी यहाँ सामने आइए, कमेंट्री बॉक्स के सामने डगआउट है, पूरी आपके खिलाड़ी आइए, यहाँ से आपका एंट्री होगा। कमेंट्री बॉक्स के सामने आइए। अपील देखिए यहाँ से, उस साइड तो दिखाई दी लेकिन अंपायर के अंदर कोई भी विश्वास नहीं। रिप्ले में एक बार देख सकते हैं, कितना बढ़िया देखिए 24 लाइव का काम, मेहनत है। हाइट पे देखिए अंपायर ने जो इशारा किया था ना, हाँ निश्चित रूप से पैर के बहुत ऊपर लगा था, विकेट तक अल्ट्रा एज होता तो तुषार धुमाल से टेनिस क्रिकेट में बहुत जल्दी मुझे लगता है ये चीज भी देखने को मिल जाएगा। स्वागतम सुस्वागतम स्वागतम तमाम क्रीडा रसिकांचं आणि उपस्थित सगळ्या मान्यवरांचं पुन्हा एकदा आपण वीरेश्वर रामस्थ मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या या माजी नगराध्यक्ष चषक 2024 मध्ये हार्दिक हार्दिक असं स्वागत करूया। जबरदस्त फॅन फॉलोइंग आपल्याला पवन केनेची पाहायला मिळते, पण आता विनंती असेल पवन केने यांना का आपण व्यासपीठावरती यावं, आपलं आयोजकांच्या वतीने स्वागत केलं जात आहे। इथे मात्र हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केला गेला सर, आणि या प्रयत्नांना सिंगलच्या माध्यमातून आपण पाहतोय वाढ मिळते। लेग बाईची एक धाव स्कोर कार्डवरती नोंद केली जाईल। माझे साथी गुणलेखक मनोज भोईर मला सांगतायत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 3, 2 गड्यांच्या मोबदल्यात 3। हमराज मृत्युंजय कोथरूड संघानं मात्र नाणेफेकीचं कौल जिंकलंय आणि त्यांचा निर्णय पेंडिंग आहे। अर्णव 11 वावरले संघ आता नेक्स्ट मॅचची प्रतीक्षा करतोय। बघा खेळाडू कक्षामध्ये बसलेल्या सगळ्या मी क्रिकेट प्रेमींना विनंती करतो, ती खेळाडू कक्ष आहे, तिथे खेळाडूंना बसण्यासाठी जागा केलेली आहे, तर तुम्हाला विनंती असेल आपण ती जागा खाली करून द्या। आणि खोपोलीचे क्रीडा रसिक दर्दी आहेत, त्यांनी खऱ्या अर्थानं केलेली आजच्या रात्रीमध्ये गर्दी आहे, तर आपण सगळ्या दर्दी आणि गर्दी क्रीडा रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं मी तुषार धुमाळ हार्दिक हार्दिक असं स्वागत करतो। ताकदीपूर्ण आयोजन आणि ताकदीनं सजलेली नटलेली ही नजरेला भिडणारी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते। 14 वर्षामध्ये या स्पर्धेचं पदार्पण झालेलं आहे आणि काहीतरी नवीन करण्याची संकल्पना घेऊन समीरजी मसूरकर आणि त्यांचे मित्र सहकारी वीरेश्वर रामस्थ मंडळाच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे या स्पर्धेला सजवतात आणि इथे मात्र ही स्पर्धा आता आजच्या शेवटच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय। मॅच मात्र मैदानामध्ये रंगतीये। आदित्य प्रियांश लॉजिस्टिक कळंबोली या संघाच्या विरोधात शिवतेज पुणे विशाल कांबळे श्रीतेज पुणे संघ मैदानामध्ये खेळतोय। बघा गतवर्षीचा उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्या खेळाडूकडे आपण पाहतोय तोच गोलंदाजी मार्गवरती एकाच टप्प्यावरती 2 स्पिन करणारा गोलंदाजी मार्गवरती, पण एस्टनच्या मागे यष्टिरक्षकाच्या मागे जो खेळाडू उभा आहे तो मागच्या हंगामातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या स्पर्धेमध्ये नावाजला गेला होता।
गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज नाव काय रोहन खरात, मॅन फ्रॉम पिंपरी चिंचवड पुणे. अनिलजी विटलानी साहेबांना विनंती असेल व्यासपीठावरती यावं. 24 तास ज्यांचं मेडिकल या खोपोली शहरामध्ये उपलब्ध आहे त्यांचं स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. आणि समीर मसूरकर साहेबांवरती असलेलं प्रेम सातत्यानं आपण पाहतोय. तर सन्माननीय अनिलजी विटलानी साहेबांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती या. इथे पुन्हा एकदा मिळते ती एक सिंगल. चार धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. आता मात्र स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय नजमुल, मॅन फ्रॉम चेंबूर. स्ट्राइक एंड वरती आहे. यंग टॅलेंट खेळाडू आहे ज्याला दिली गेलेली संधी. आणि नॉन स्ट्राइक एंड वरती फलंदाज आपण पाहतोय रोहित नार्वेकर, डाव्या हाताचा एक जबरदस्त फलंदाज. टप्पा पडल्यानंतर गुडलेन स्पॉट वरनं या चेंडूनं उसळी घेतली. त्यानंतर फलंदाज मात्र संभ्रमात पाहत राहिला. यष्टिरक्षकानं उर्वरित काम मात्र पूर्ण केले बाबूशाह सर. जबरदस्त ही मॅच. आणि मैदानामध्ये आता गोलंदाज आणि फलंदाजामधलं युद्ध मात्र रंगतंय. टीट फॉर टॅट जशास तसं. इथे मात्र फाईन लेग क्षेत्र निवडलं गेलं होतं. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. चेंडूची उचल फेक केली जाईल. पुन्हा एकदा मिळते एक सिंगल. 5 धावा धावफलकावरती नोंद झाल्यात. वेळ झालीये 2 वाजून जवळजवळ 15 मिनिटं. या टायमाला जर आपण ताजमहल हॉटेलमध्ये चहा प्यायला गेलो तर कमीत कमी 350 ते 400 रुपयाचा चहा प्यावा लागेल. पहिलं पंचतरंगीत अर्थातच 5 स्टार हॉटेल जे महाराष्ट्रामध्ये पाहायला मिळालं. मुंबईमध्ये आपण ते हॉटेल पाहतोय. इथे मात्र पंचांचा डेट चेंडूचा इशारा येतोय. बरेचसे व्ह्यूअर्स लाईव्हला जोडले गेलेत. याआधी देखील बऱ्याचशा प्रेक्षकांनी घर बसल्या या मॅचचा आनंद घेतला. 24 इव्हेंटच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहायला मिळते. धावा कशाही होत, धावांची मात्र गरज आहे. इथे मात्र सिंगलला स्कोर कार्डवरती वाढ केली जाते. 6 धावा स्कोर कार्डवरती नोंद केल्या गेल्यात. टार्गेट मात्र आहे 45 धावांचं. माझ्या साथीनं मात्र जबरदस्त असे 12th मॅनच्या भूमिकेमध्ये परम मित्र कृष्णाला आपण पाहतोय. यंग अँड हँडसम आहेत. कोणीही त्यांच्या सहज प्रेमात पडेल अशी त्यांची पर्सनॅलिटी. पण इथे मात्र मला सांगतायत प्रत्येक खेळाडूंची माहिती ते पुरवत आहेत. अशा वेळी मी तर म्हणेल नक्कीच रन वाचली आहे. सिंगलच्या मदतीनं स्कोर कार्डवरती वाढ. 7 धावा स्कोर कार्डवरती लागल्यात. कृष्णा माझ्या समवेत जोडले गेलेत आणि मला सांगतायत 7 हा आकडा सातत्यानं महेंद्रसिंग धोनी यांच्या आपण जर्सीवरती पाहिला. पण 70-70चा जर उल्लेख इथे होत असेल तर पहिला आकडा 7च येतो. म्हणजे या 7 आकड्यानं पुन्हा एकदा तारिक भाईंची आठवण करून दिली गेली. ते देखील या मॅचचा आनंद घेत आहेत. आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न. डीप मध्ये आपण बघतोय क्रिकेटचा आनंद तर पाहायला मिळतोय पण डीप मध्ये फुटबॉलचा आनंद देखील घेतला गेला. या 2 धावांच्या मदतीनं स्कोर कार्डवरती वाढ. टोटल 9. गरीब ओके मसिया दत्तू शेठ चव्हाण यांनी पुन्हा एकदा समीरजी मसूरकर साहेबांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात. लाईव्हच्या माध्यमातून ते देखील मॅचचा आनंद घेतात. सुनील चव्हाण यांचा विवाह सोहळा जवळ आला आणि त्याच्या तयारीत मात्र ते इथे अनुपस्थित राहिलेत. पवन केने यांना पुन्हा एकदा आपण आमंत्रित करतो यावं. बघा प्रेक्षकांनी खास त्यांच्यासाठी गर्दी केली आहे. पार्किंग प्लॉट देखील आता जागा उरली नाहीये एवढी गर्दी आपण पाहतोय. षटक क्रमांक इथे दुसरं संपन्न झालं आणि स्कोर कार्डवरती धावा लागल्या त्या 2 बाद 9. तिसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज सुधीर साबळे गोलंदाजी मार्कवरती आलाय. अतिशय सुंदर हा गोलंदाज. वयाचा सर्वोत्तम अनुभव घेऊन तो आता मैदानामध्ये दाखल झालाय. या खेळाडूला आपण बऱ्याचशा प्रीमियर लीग मध्ये खेळताना पाहिलंय. JPL असो मग पुणे प्रीमियर लीग असो आणि आता पाहतोय खोपोलीच्या या नामांकित स्पर्धेमध्ये पंचांच्या डाव्या बाजूनं 7-8 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पण स्ट्राइक एंडवरती घातक आणि विस्फोटक फलंदाज आहे.
छोटा पॅक बडा धमाका. नजमुल मंडल, मॅन फ्रॉम चेंबूर. जोरदार पद्धतीने बॅट फिरवली गेली. बॅट आणि चेंडूचा संपर्क मात्र घडत नाहीये. इथे 30 सर्कल मध्ये या चेंडूला अडवलं जातंय. 1 या धावसंख्येनं स्कोर कार्ड वरती वाढ होतीये. टोटल 10 धावांची नोंद. पाटला 45 धावांचा केला जातोय. मैदान जरी छोटं वाटत असलं तर कठीण परिस्थितीमध्ये जावं लागतंय, कारण गोलंदाज तिखट गोलंदाजीचा मारा मात्र इथून करतायत. परिस्थिती थोडी विकट आहे, पण या विकट परिस्थितीमध्ये संघर्ष देखील पुरेपूर करावा लागणार. 17 चेंडू 35 धावांची गरज. दो ऐसा धक्का लगाओ ऐसा छक्का कि पब्लिक भी हो जाएगी हक्का बक्का. लेकिन इथे आपण पाहतो यष्टीरक्षकानं सुंदरता दाखवली. चांगल्या रीत्या कलेक्शन पाहायला मिळालं, पण पुन्हा एकदा पाहतोय आपण गोलंदाजानं किमया केली. दुसरा चेंडू निर्धाव फेकतोय. पहिल्या चेंडूवरती त्यानं एक सिंगल खर्च केली. आता समीकरण बदललं गेलं. 16 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची गरज. 16 गेंदे 35 रन. जबरदस्त चेंडू को सटीक यॉर्कर. ब्रह्मास्त्राचा वापर इथून केला गेला. फलंदाजाला देखील संभ्रमात पाडलं गेलं, पण फलंदाजाचं मी नक्कीच कौतुक करेल. त्यांनी अशा वेळी या चांगल्या चेंडूला सन्मान देखील दिलाय. सिंगलला स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 11. आकडा थोडासा या टेनिस क्रिकेटमध्ये अशुभ वाटला असला तरी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघामध्ये आता 11 खेळाडू अपोजिट संघाला रोखण्याचं काम करतात. पुन्हा एकदा जोरदार पद्धतीनं आडव्या बॅटनं लेग साईडच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल होते. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूची उचल फेक करेल तोपर्यंत मिळते एक सिंगल. एक से बढ़कर कुछ नहीं मिलेगा. एक के दुक्के से कुछ होने वाला नहीं मेरे. 2 चौके छक्के मारने पड़ेंगे. चौके और छक्के मारने के बाद ही मैच में फिर एक बार मौका मिलेगा, नहीं तो फिर जो प्यार में मिलता है वो क्रिकेट में मिल जाएगा. जबरदस्त फटका. टाइमिंग प्रॉपर. चेंडू गेला आर पार. टांगा पलटी. घोडे फरार. आल्यात 6 धावा. षटकार. 18 धावांची नोंद. इथे मात्र विराट कोहलीची आठवण होतीये, ज्यांच्या जर्सीवरती हा आकडा आपण बघतोय. 17 वर्ष ज्यांनी एका संघासाठी दिली. आरसीबी या संघाचे अतिशय सुंदर खेळाडू आहेत आणि इंडियन टीमचे देखील सदस्य. एक आणखी एक उंच हँडसम सुंदर नटलेला सजलेला नो डाऊट चहाची आठवण करून देणारा फटका. कडक सीमारेषा पार. मिळतील 6 धावा. आलाय षटकार. षटकार षटकार षटकार. शेवटचे 12 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. मॅच आवडली असेल तर जरा जोरदार टाळ्या वाजवा. या टाळ्या वाजवल्यात तर तुम्हाला जोश येईल. या टाळ्या वाजवल्यात तर तुमचा रक्तप्रवाह वाढेल आणि समोरच्याला एक वेगळी एनर्जी मिळेल. मुस्लिमबाई बेकरीवाला यांचं समीरजी मसूरकर साहेबांवरती असलेलं प्रेम. पुन्हा एकदा ते केक घेऊन आलेत. मी साहेबांना विनंती करेल का आपण मुस्लिम भाईंचा देखील केक कट करून आजच्या वाढदिवसाचा आनंद दुगणित करावा. ही स्पर्धा आनंद वाढवते आणि या स्पर्धेमध्ये येणारे पाहुणे मात्र तुमच्या वाढदिवसाचा आनंद दुपटीनं घेतात. आणि 2 खांदे समर्थक समीरजी मसूरकर साहेबांचे आपल्याला पाहायला मिळतात. एकीकडे त्यांची छबी आहे संदेशजी म्हात्रे, तर दुसरीकडे आकाश कलवारला आपण बघतोय. आणि आकाश चव्हाणचं मी कौतुक करेल. त्यांचे ते आजचे बॉडीगार्ड आहेत. आकाश कलवार आज वाशीमध्ये होते अशी आम्हाला सूत्रांकडून माहिती मिळालेली आहे. त्यांनी टॉस बॉक्स तिथेच बनवलाय. शेवटचे
12 चेंडू 21 धावा. गोलंदाजी मार्क वरती वेल एक्सपिरियन्स गोलंदाज राजेश सोरटे, मॅन फ्रॉम पुणे. आणि ISPL संघाचा हा देखील एक हिस्सा असलेला खेळाडू आहे. श्रीनगर के वीर या संघामधनं आपण यांना गोलंदाजी करताना पाहिलं असेल, जिथे नववा खूप फेमस होता, पण या मॅच मध्ये छक्का मारावा लागणार. फलंदाजाला इथे वेगही पाहायला मिळाला, अचूक टप्पा देखील आपण बघतोय, पण एक धावना नक्की जोडली जाईल. एका धावेच्या मदतीनं स्कोर कार्ड वरती वाढ. टोटल 24. पवन केने, पुन्हा एकदा विनंती करतो तुम्हाला, एक अतिशय सुंदर असे टेनिसचे खेळाडू आहेत, आपण व्यासपीठावरती यावं. स्कोर कार्ड वरती धावा लागल्यात त्या 25 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. 11 चेंडू 20 धावांची गरज. आणखीन एक जबरदस्त चेंडू, खोला टप्पा, सटीक यॉर्कर. क्रिकेटमध्ये 2 शब्दांना बरंच उंच स्थान आहे, एक सटीक यॉर्कर आणि सर सचिन रमेश तेंडुलकर. आणि या चेंडूवरती त्याच पद्धतीनं जसं आपण पाहतोय, सचिन तेंडुलकर सरांनी प्रत्येक चांगल्या गोलंदाजाला मान दिला, सन्मान दिला, त्याच पद्धतीने या चेंडूला खेळलं गेलं. फुलटॉस चेंडू, लोअर फुलटॉस पद्धतीने खेळला गेला. सरळ बॅटनं आहे, या चेंडूला लॉंग ऑन क्षेत्रामध्ये खेळला, त्या डीप मध्ये प्रोटेक्शन नक्कीच होतं, पण तोपर्यंत 2 धावा पूर्ण. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड वरती वाढ. संतोष सूर्यवंशी थोडेसे नाराज आहेत, आणि त्यांना काल आलेला व्हिडिओ कॉल आज मात्र संभ्रमात पाडतोय. 9 चेंडू विजयासाठी 18 धावांची गरज. काल त्यांनी लावलेलं 3 षटकारांसाठी पारितोषिक आता कदाचित दुसऱ्या खेळाडूवरती लावा लागेल. पुन्हा एकदा वेगानं या चेंडूचा वापर केला गेला. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. सिंगलला पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती वाढ. संत पद्धतीने धावांचा पाठला केला जातोय. स्कोर कार्ड वरती धावा लागल्या त्या टोटल 28. अजूनही विजयासाठी गरज आहे. येणाऱ्या 8 चेंडूमध्ये 17 धावांची. 8 चेंडू 17 धावा, 17 धावा शेवटचे 8 चेंडू. या मॅच मध्ये पुन्हा एकदा हाय व्होल्टेजपणा निर्माण झालाय. इथे मात्र चांगला प्रयत्न ऑफस्टंपची लाईन निवडण्याचा, आणि अशा वेळी रनआउटची घोषणा मैदानामध्ये. पंचांनी बोट उंचावलं, फलंदाजाला परतीचा प्रवास घडवलाय, आणि या मॅच मध्ये ट्विस्ट वाढलं गेलं. या मॅच मध्ये कोण जिंकणार कोण हरणार ही लढाई यात्रा कायम आहे. नेक्स्ट बॅटर आकाश चिंदारिया. आकाश चिंदारिया, मॅन फ्रॉम वडाला. एट ऑफ हिल. आकाश मध्ये या मॅच मध्ये प्रकाश पाडण्याची क्षमता आहे, पण इथून जर या चेंडूवरती एखादा मोठा फटका आला तर मॅच मी तर म्हणेल फलंदाजी करणाऱ्या संघासाठी बनेल. फुलटॉस चेंडू, वेगानं मात्र या चेंडूला टाकण्याचा प्रयत्न झालाय, पण त्याच वेगानं या चेंडूला अडवण्याचा प्रयत्न देखील पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाने केला. षटक क्रमांक 4 यावेळेस पूर्ण होतोय. शेवटच्या 6 चेंडूमध्ये आता विजयासाठी 16 धावांची गरज. टोटल धावा लागला स्कोर कार्ड वरती 29 धावा स्कोर कार्ड वरती जरूर नोंद केल्या गेल्यात. शेवटच्या 6 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. माझ्या समोर जोडले गेलेत अतिशय सुंदर समालोचक बाबू शहा, आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे आणि विनोद सोलंकी सर. तर पुन्हा एकदा आपण पवन केने सरांना आमंत्रित करूया व्यासपीठावरती यावं. सर नक्कीच मी त्यांना म्हणेल, कारण त्यांना आवाज देता देता मला कमीत कमी 10 वेळा बोलवावं लागलं, एवढी गर्दी त्यांच्या आजूबाजूला पाहायला मिळतीये. A1 पवन 70 चे ब्रँड अँबॅसिडर आहेत, आणि पवन केने यांचं स्वागत असेल. A1 पवन.
इंस्टाग्रामवरती यांच्या रील्स पण खूप फेमस आहेत आणि 70-70च्या अल्बममध्ये यांची बरेचसे फोटो मी पाहिलेत आणि एक गाणं देखील आहे जे चित्रीकरण केले गेले. यूट्यूबवरती जाऊन तुम्ही सर्च करू शकता. बरीचशी फॅन फॉलोइंग आहे त्यांची आणि आज ते या व्यासपीठावरती येतात. पुन्हा एकदा वीरेश्वर ग्रामस्थ मंडळाच्या वतीनं मी तुषार धुमाळ त्यांचं हार्दिक असं स्वागत करतो. नेक्स्ट बॉलर सनी कसबे, मॅन फ्रॉम पुणे. आणि गतवर्षीचा हाच उत्कृष्ट गोलंदाज म्हणून या शृंखलेच्या माध्यमातून नावाजलेला गोलंदाज आता शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा वाचवण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती आहे. 6 चेंडू 16 धावांची गरज. स्ट्राईक एंडवरती डाव्या हाताचा जबरदस्त फलंदाज रोहित नार्वेकर, ज्याला उर्फ चतुर म्हणून उपमा दिली जातीये, पण नार्वेकरला आता करून दाखवावं लागेल. समीर मसूरकर सरांनी केलं, अर्थातच सचिन रमेश तेंडुलकर सरांनी केलं, आता रोहितला देखील करावं लागणार. पण इथे या गोलंदाजानं आठवण करून दिली, गेल्या वर्षी मला उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब का दिला गेला याचं ज्वलंत उदाहरण त्यानं पहिल्या चेंडूवरती सादर केलं. पहिल्या चेंडूवरती रनआउटची जरूर विकेट आली, पण चेंडू मात्र गेलाय निर्धाव. यष्टीरक्षकाचं देखील मी कौतुक करेल, ज्याच्या जर्सीवरती 12 आकडा नक्कीच आहे, पण अपोजिट संघामध्ये बरेचसे स्टार कास्ट आहे. आता नेक्स्ट बॅटर मैदानामध्ये गेलाय अमित नाईक. एककडघर उरण गावचा हा चमचमता सितारा, उरण तालुक्यामध्ये फेमस असा खेळाडू. संतोष सूर्यवंशी आता थोडेसे खुश झालेत. ओमकार देसाईला अजूनही आपण पाहिलं नाहीये, पण पवन केनेनी मात्र त्यांच्या चेहऱ्यावरती बिग स्माइल आणली. कदाचित पवन केने याच्या येणाऱ्या फलंदाजीवरती ते 3 षटकारांसाठी पैसे लावतील. बघा 1000 रुपये त्यांनी आत्ताच डिक्लेअर केलेत. एकीकडे आपण पाहतोय आकाश चव्हाण यांना, त्यांच्या बाजूला आमचे परम मित्र बसलेत रुपेश शेळके, आणि त्यांच्या बाजूला बसलेत आमचे मोठे बंधू राकेश गायकर. जबरदस्त चेंडू, टप्पा पडल्यानंतर चेंडू हळवारित्या वळण घेतोय. फलंदाजाला संभ्रमात पडणारी गोलंदाजी आपण पाहतोय. अशा वेळी या मैदानावरती आकाशला देखील विचार करावा लागतोय. बराचसा अनुभव आहे आकाशकडे, बऱ्याचशा मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये स्वतःला सिद्ध आकाशनं केले, पण अजूनही या मॅच मध्ये या धावा होण्याची शक्यता आहे. इथे 4 चेंडूमध्ये 16 धावांची गरज आहे. 2 मोठे फटके जर येणाऱ्या 2 चेंडूवरती आले तर मॅच पुन्हा एकदा फलंदाजी करणाऱ्या संघाकडे पाहायला मिळेल. इथे आला 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 हा A1 क्वालिटीचा पवन केने इथे बसलेले आहेत, पण त्यांच्या समोर मारलेला आकाश चिंदारे यानं षटकार षटकार षटकार. बघा सुवर्ण संधी आहे आकाशसाठी. अजून 2 षटकार आले तर राकेश गायकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं पारितोषिक. राकेश गवसकर यांनी लावलेले पारितोषिक आहे. राकेश गायकर मात्र या मॅचचा आनंद लाईव्ह घेत आहेत. आणखीन एक उंच खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मिस टाइम, फटका पाहायला मिळाला आणि इथे आणखीन एक हादरा. आकाश चिंदार याला देखील परतावं लागणार. 35 धावांची नोंद केली जाते. आता येणाऱ्या 2 चेंडूवरती 10 धावांची गरज. या येणाऱ्या चेंडूवरती चौकार किंवा षटकार जरी आला तर शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगेल, पण हा चेंडू जर का निर्धाव गेला तर मात्र पुन्हा एकदा क्षेत्ररक्षण करणारा संघ स्वतःला सुस्थितीमध्ये पाहिल. शिवतेज पुणे संघ मात्र करतोय गोलंदाजी आणि त्याच्या विरोधात आदित्य प्रियांश लॉजिस्टिक कळंबोली संघ करतोय फलंदाजी.
अर्णव 11 वावरले जे फ्रँचायझी आहेत, संघ मालक आहेत, त्यांना विनंती असेल पण व्यासपीठावरती यावं. रुस्तमजी विचारे यांना विनंती असेल आपण व्यासपीठावरती यावं. समीर मसूरकर साहेबांबरोबर आपण पाहतोय पवन केरे यांना. यंग टॅलेंट जबरदस्त प्रॉपर टायमिंग. यावेळेस वाघाची धाड फोडला पहाड. टांगा पलटी घोडे फरार. मोक्याच्या क्षणी आलाय बिग हिट. षटकार. पुन्हा एकदा मॅच मध्ये ट्विस्ट. ऐश्वर्या सुर्वे त्यानं गेला, त्यानं पाहिलं, टायमिंग प्रॉपर केला. षटकार मात्र मोक्याच्या क्षणी मारला. आणि इथे आदित्य प्रिया लॉजिस्टिक संघाला पुन्हा एकदा मॅच मध्ये परतीचा प्रवास घडवण्याची त्यानं सुरुवात केलेली आहे. पण अजूनही काही घडलं नाही, अजूनही काही बिघडलं नाही. इथे एका चेंडूवरती कंपल्सरी चेसिंग या नियमानुसार 4 धावांची गरज आहे. 41 धावा स्कोर कार्ड वरती लागल्यात. शिवतेज पुणे संघाला आता विचार करावा लागतोय. विशालजी कांबळे हे आता थोडेसे टेन्शन मध्ये आलेत. 1 चेंडू 4 धावा. मॅच आवडली असेल तर प्रेक्षकांना विनंती आहे, खोपोलीकरांनो जरा जोरदार टाळ्या वाजवा. सनी कसबे मागच्या हंगामातील उत्कृष्ट गोलंदाज. या हंगामामध्ये ऐश्वर्या सुर्वे समोर येणाऱ्या चेंडूवरती 4 धावा वाचवणार का? आला 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 आला. मण्या सुर्वे नाही आला, पण ऐश्वर्या सुर्वे मात्र आला आणि त्याने लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार मारले. ISPL चा देखील हा हिस्सा राहिला. श्रीनगरचे वीर या संघामध्ये खेळताना देखील दमदार कामगिरी केली, पण आज मात्र त्यानं आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघाला सिद्ध करून दिला आणि ते मोक्याच्या क्षणी 2 मोठे फटके खेळले. नो डाऊट मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार मोक्याच्या क्षणी ज्यानं धावा पूर्ण केल्या तो ऐश्वर्या सुर्वे ठरतो या मॅचचा हिरो, या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच. सन्माननीय रोशन शेठ राऊत साहेबांचं आपण हार्दिक असं स्वागत करूया. अचानक सुप्रीमोचे ते आयोजक आहेत आणि अचानक या स्पर्धेमध्ये ते समीरजी मसूरकर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेत. पुढचं सगळा सूत्रसंचालन आता पुन्हा एकदा मायक्रोफोनचा ताबा घेतील आमचे गुरुवर्य प्रवीणजी दुगाडे सर.